सर्वोच्च न्यायालयाचा एससी एसटी संदर्भामध्ये आलेला जो निर्णय आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे। पहिल्या प्रथम एससी एसटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण मिळवून दिलं ते त्यांच्या सामाजिक परिस्थितीवर खऱ्या अर्थानं त्यांना सबल करणं हा त्याच्यातून एक उपाय होता आणि त्यासाठी ते आरक्षण दिलेलं आहे। त्यांच्या कुठच्याही आर्थिक निकषावरती दिलेलं नाही, कारण त्यांचं एज्युकेशन, त्यांचं सामाजिक परिस्थिती, त्यांच्यावरती असणारी जातीयची बंधनं याच्यामुळे दिलेलं ते आरक्षण आहे। परंतु आता दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयाने या एससी आणि एसटीमध्ये वर्गीकरण करण्याचं, त्यांच्यामध्ये तोडा आणि झोडा अशा पद्धती नीती अंगीकारण्याचा जो प्रयत्न केला आहे तो खऱ्या अर्थानं अत्यंत दुर्दैवी आहे। आणि त्यात सुद्धा क्रीमी लेअर लावणं हे म्हणजे एससी एसटीवरती अन्याय करण्यासारखं आहे। आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय की IAS IPS याच्यामध्ये अधिकाऱ्यांमध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट विदाउट UPSC एक्झाम आणि ज्याच्यामध्ये 99% हे एका उच्च वर्गातली मंडळी, उच्च सवर्ण वर्गातली मंडळी भरली जात आहेत। हे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैव आहे। अशा वेळेला कुठचाही क्रीमी लेअर येत नाही, कुठच्याही प्रकारचं आरक्षण येत नाही, तेव्हा हे सर्व आरक्षण संपवण्याचं धोरण आहे। आणि त्यामुळं SC ST OBC हे जे आरक्षण मध्ये येत आहेत त्या सर्वांनी 21 ऑगस्टला भारत बंदचं जे आरक्षण आज विरुद्ध म्हणजे आरक्षणासाठी हा जो आपण लढा देत आहोत त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सामील होऊन भारत बंद यशस्वी करावा अशी मी रिपब्लिक सेनेच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतोय। आणि रिपब्लिक सेनेचा 21 ऑगस्टच्या या भारत बंदला जाहीर पाठिंबा आहे असं आपल्या इथे सांगू इच्छितो। धन्यवाद। जय भीम।